सांगा आता अजून काय पाहिजे भाई आयुष्यामध्ये. एक असा व्ह्यू, मित्र असे आणि भाई अशी चांगली ट्रिप. शुभ सकाळ मित्रांनो. आणि आज आहे आपला दिवस दुसरा. तुम्ही जसं की दिवस पहिला बघितला असाल, अजून जर नसले बघितला असाल तर वरती आय बटनवर तुम्ही लिंक टाकून देतो. तर आपला दिवस पहिल्यांदा झालेला आहे. आता आपला दिवस दुसरा सुरू झालेला आहे आणि आता आपला ब्रेकफास्टचा हे पण लागलेलं आहे. काय ते बुफे वगैरे लागला आहे. फटाफट खाऊन घ्या मित्रांनो. रूम अजूनपर्यंत भेटली नाही. ते बोलले 9ला चेकआउट होणार आहे करून, पण गेस्ट अजूनपर्यंत आहेत तिकडेच. तर ते लोक होतील 9:30 पर्यंत. त्याच्यानंतर आपण काय खाऊया वगैरे. नंतर आपण भाई सगळे रेडी वगैरे होऊन नंतर पुढे आपण भेटतो तुम्हाला सगळ्यांना. काय काय माझं नाही. आमच्या संकल्प भाऊची झाली कोलवी इकडे नुसता बोलताना हलतंय. काय ना आता याच्यामध्ये एक चांगली गोष्ट मध्ये काय की आयफोन स्टॅबिलिटी देतो जराशी व्हिडिओसाठी. त्याच्यामुळे ना जरा समजत नाही की किती कॅमेरा शिवर करतोय. पण कॅमेरा एवढा शिवर करतो ना, आम्ही बोलताना पण ना असं मध्ये मध्ये शब्दच गायब होतात. समजू शकतो तुम्ही -14 काहीच होऊ शकतं यार. काल आम्ही 6 ते 7 मध्ये होतो जेव्हा आम्ही उतरलो. ते पण आमच्याकडे एक नवीन एक्सपिरियन्स होता. कारण की मुंबईसारख्या ठिकाणी तर एवढं आपलं 6-7 कधी जात पण नाही. 20च्या खाली पडत नाही कधी. तिथे 6-7 आता -6-7 पण नाही, अजून डबल म्हणजे -14. पूर्ण फ्रीजिंग टेम्परेचर आहे. फ्रीजिंग. काय बोलतो यश? जीत भाऊ आपल्या आल्याला झोपलेलं इकडे चिरली. इथे बाकी अजून मित्रमंडळी आहेत आपल्यासोबत. आपली ही ताई आहे. या ताईने सगळं पॅकेज केलं आपलं. सगळे भेटतीलच तुम्हाला. आपलं डे 2चा ब्लॉग असतो त्याच्यामुळे सगळ्यांची मी इंट्रोडक्शन करून देईन तुमच्याशी. हे पण आपल्यासोबत 2 जण आहे. 2 ताई लोक आपल्यासोबत आहेतच. हा कोण आहे भिकारी समजत नाही कोणाला. ए भाऊ ए आयुष गायबच झाला तो. हिटरसाठी चालले. हिटरसाठी फुल सोय चाललेली आहे. आतमध्ये इकडे हिटरची सोय पण झालेली आहे. ही हिटर आहे हे बघा. हा हिटर आहे. आणि मुंबईला असा हा कूलर वापरतो स्टँडिंग. इकडे असं स्टँडिंगवाला हिटर वापरतात माणसं. मित्रांनो आपण आलेलो आहोत नाश्त्यासाठी. आणि नाश्त्याला तुम्ही बघू शकता काय काय आहे. जॅमपाव आहे, भटुरे आहे, छोले आहेत आणि हे शेव उपमा आहे. मला माहिती नव्हतं शेव उपमा आहे. मी बोललो की भाई भात बीत कशाला दिलाय. यश भाऊ बोलतो की भाई शेव उपमा आहे. मला वाटलं की भात आहे. बाकी अर्धा पब्लिकचा नाश्ता झालेला आहे मित्रांनो. रूम भेटली आता जस्ट भेटली आम्हाला लोकांना. ते लोक बोलले की रूम भेटेपर्यंत नाश्ता करून घ्या. तोपर्यंत नाश्ता आता करतोय. फ्रेशन अप होऊया, थोडं झोपूया आणि 2 वाजता आम्ही निघणार आहे सगळं स्पॉट्स बघण्यासाठी. हे बघा सगळी पब्लिकने आधी कोणी टोप्या वगैरे नव्हत्या घातलेल्या. आता सगळे लोक एक एक करून सगळ्यांनी घातल्या आहेत. सगळ्यांची फाटली आहे. हा मला सर्व करतोय. हो वेटर जाओ ना, मदत कर. अबे पाणी दे यार मला. यश भाऊ कशा म्हातारे वाटतात. जिरली भाई जिरली, खरंच जिरली. पण सांगतो जॅम पाव, आयुष जॅम पाव. आता भाई इथे बेसिन मध्ये हात धुवायचं म्हणजे बोलतात ना शेर के मुंह में हात डालने जायचं आहे. कसं वाटतं मारे बेसिन मध्ये? माने कुले तर हेच वाटतं म्हातारा वाटतं एक नंबरच्या. फुल थंड पडलं ना. पडल्यावरती काय वाटत नाही. पडून झाल्यानंतर असं वाटतं की भाई बर्फामध्ये हात टाकला डायरेक्ट सगळं. क्रेझी भाई क्रेझी. थंड पाणी आहे भाई, लई थंड आहे. बुवा तू पण धू थंड पाण्याने. आपले बुवा भाऊ संकल्प भाऊ आहे. यांचा इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिला असेल आधीच. बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर आलेत. नोबिता करून एक कॅरेक्टर होता सफारी ब्लॉगमध्ये, ते हेच होते. आता भाऊच्या चेहऱ्यावरती आला एक ग्लो. त्याला मी विचारतो की एवढा ग्लो कसा आला. तर काय म्हणतो, बॉर्न गिफ्ट आहे. शाळेमध्ये तर असा काळा काळा यायचा आणि आता अचानक ग्लो आला चेहऱ्यावरती भाई. मला वाटतं गर्लफ्रेंडने काहीतरी सनस्क्रीन वगैरे दिले, सिक्रेट राज सांगितलं. गर्लफ्रेंड शोधून द्या. अरे टूटा हुआ मित्रांनो आम्ही जरा शतपावली करायला निघालोय. जास्त नाश्ता झाला आमचा जरा.
इथे सनलाईट आली म्हणून म्हटलं की जरा सनलाईट मध्ये जाऊया. सनकिस्ट भरपूर सनलाईट आणि अशी म्हणजे भाई खतरनाक वातावरण आहे ना इकडे एकदम. असं मला तर असं वाटतं की भाई युके बीकेला आलोय. फुटेज तुम्ही बघा असेल ना आधीचे, असं वाटतं की भाई कुठेतरी युकेला आलोय. स्वित्झर्लंड युके असं भाई आपल्या इंडियामध्ये मनाली बोलते मनाली. हे बाय 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 बघ भाई डोंगर बघ, भरपूर व्ह्यू बघा ना तुम्ही आजूबाजूचा. काय लोकल स्ट्रीट्स आहेत बघा एक नंबर. हा 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 वा भाई मनाली. ग्लव्स शिवाय कामच नाही. माझं काय होतं मी ग्लव्स घालतोय पण मला नंतर मोबाईल वगैरे ऑपरेट करायला लागतो, नंतर टचच होत नाही मोबाईल. मला ग्लव्स परत काढायला लागतात. मस्त एकदम मस्त घे बघा. हे सगळं आम्ही घेतलं असं घालू शकतो पण जरा चोर लोकांसारखं वाटतं एकदम. मित्रांनो इकडच्या लोकांनी शाळेची कपडे बघा आणि हस्की बघा. हे शाळेचे कपडे आहेत इकडच्या लोकांचे. ब्लेझर बिझर मी तरी ते विचार करत होतो. बुवा बुवा माहिती आहे कोण वाटतोय? ते टुरिस्ट आहे. ते गाडीमधून उतरल्यानंतर येतात ना, सर जी कुछ हॉटेल वॉटेल चाहिए तो हे मिल जाएगा आपको, गाड़ी वाड़ी कुछ चाहिए सर जी मिल जाएगा आपको. बाकी ही आपली ट्रॅव्हलर्स आणि हा आपला ऑल द वे एंट्रान्स आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण बाल्कनी वगैरे आहे. बघू आता रूम भेटली आम्हाला. आतमध्ये जाऊन चेकिंग्स मारू जरा चेकिंग्स. अशा प्रकारे एक रूम आम्हाला अलोकेट झालेली आहे 302 नंबर. ऑल द वे इथे ही आपली रूम आहे. व्ह्यू तुमच्या भावाला बघून घ्या आधी. प्रदेश पवार ब्लॉग सबस्क्राईब करा मित्रांनो. अरे चेहरा भाई स्किन बघा ग्लो झाली आहे. अरे व्यू व्यू मेन व्यू आहे. हो पहाड़ों में कडक भाई क्रेझी भाई. ग्लव्स ठेवून देऊ. सांगा आता अजून काय पाहिजे भाई आयुष्यामध्ये. एक असा व्ह्यू, मित्र असे आणि भाई अशी चांगली ट्रिप भाई. खतरनाक. हा दिवस दुसरा सुरू झालेला आहे तणक्यामध्ये. हा व्ह्यू एक नंबर होता. 7 वाजता आलो आम्ही. आता आम्हाला 9:30 रूम भेटलेली आहे आणि एक खतरनाक व्ह्यू आहे. समोर लाकडाचीच घर आहे सगळे ऑल द वे. बाकी आतमध्ये जाऊया आपण. हां ब्लाऊज उचलू बाई. हे बघा असं इथे पद्धतशीर बसायला पण जागा आहे इकडे. उघडायची अशी रूम आणि आतमध्ये जाऊन 2 बेडरूम आहे. हे बघा अजून एकच रूम भेटली. अजून आम्हाला दुसरी रूम वगैरे भेटते जाऊ. स्टेट येऊ. A few moments later. तर मित्रांनो आपण नंतर झोपून गेलो आणि आता मात्र आपली झोप उघडलेली आहे. आता वाजलेले आहे 1:30 आणि तुम्ही बघत असाल तर हे काय घातलंय भाईने एकदम. त्याला बोलतात थर्मल वेअर. जर का तुम्ही अशा ठिकाणी येत असाल तर मस्ट तुम्हाला मी एक सजेशन देईल की थर्मल वेअर घाला. त्याच्यानंतर तुमचं काय असेल तर ते स्वेटशर्ट हुडी वगैरे घाला. त्याच्यानंतर जॅकेट घाला. म्हणजे तुम्हाला अननेसेसरी ना असे 3 4 5 असे कपडे लेअर करायची गरज नाही लागणार. तर तुम्ही असं करू शकतात. हे बघा थर्मल वेअर आहे आणि याच्यासोबत अशी शॉर्ट्स पण असते मित्रांनो. बाकी काय नाही. बाकी आपली पब्लिक बघा इथे फुल स्किन केअर चाललंय. आयुष्यभर कधी स्किन केअर केला आहे आणि आता मनालीला आले म्हणून स्किन केअर करतायत भाई. हे भाई तो चंगू मंगू आहेत आपले यश यादव बॉडी बिल्डर भाई फुल ऐकत नाही. आणि बाकी आपला रूम पूर्ण मेसी झाला एकदम. रूम टूर पण एकदम मस्त झालेला आहे. हे बघा ही पूर्ण बॅग आहे ना, ही पूर्ण ती सगळी ती कॉस्मेटिक्सची बॅग आहे सगळी. आता आपण मात्र जाणार आहोत मॉल रोडला. आता आपली ताई आहे ती सांगेल आपल्याला काय काय पॅकेजेस आहेत. तर मॉल रोडला जाऊ. जेवू आपण. सकाळी नाश्ता केला पण इथं भूक पण आपल्याला फटाफट लागते. म्हणजे जशी थंडी आहे ना तर सारखी भूक लागते. मी पण फटाफट रेडी होतो आणि तुम्हाला मी OOTD ऑफ द डे म्हणजे आउटफिट ऑफ द डे मी तुम्हाला दाखवेनच मित्रांनो. स्टेट येऊन. तर मित्रांनो तयारी झालेली आहे आणि तुम्ही फक्त लेअर्स ऑफ कपडे बघा. हे बघा मफलर आहे, ही हुडी आहे, हा फ्लीज जॅकेट आहे. ह्याच्या आतमध्ये तर थर्मल तुम्हाला बोललो ते आहे आणि त्याच्या आतमध्ये बनियन आणि आपलं नॉर्मल इनर वेअर ते सगळे. खाली जीन्स आणि शूज एवढं सगळं घालावं लागतं एकदम ॲक्च्युली. तरी पण आज आत्ता थंडी हलकीशी कमी झाली कारण की दुपारचा टाइम झालेला आहे. आता उद्या आम्ही सकाळ जेव्हा निघणार नाही तेव्हा आम्हाला अजून थोडं लेअरिंग करायला लागणार आहेच. तर काय नाही OOTD आपला चाचा हा फुल आहे भरगतचं एकदम एस्थेटिक. जीत भाऊ आमचे सलमान खानची ड्रेसिंग मारून आलेले आहेत. अशा प्रकारे जीत भाऊची ड्रेसिंग बघू शकतात. सेल्फी ले यार सेल्फी ले जीत भाऊची. आणि पब्लिक इथे वेटिंग मध्ये थांबले बोलतात की ह्याचाच होईल तेव्हा आम्ही फोटो काढू. कॅमेरामॅन इथे अनिकेत आहे. जेवायला जायचं कधी सुद्धा थांबले लोक इथे. बुवा तर वैतागला अक्षरशः इकडे जेव्हा इथे. हा बुवा तर आयुष्याला वैतागला. अरे जीत भाऊंचे काय होत नाही भाई कपडे घालून. अरे या जीत भाऊंचं काय होत नाही कधीपासून. जीत भाऊ 2 शब्द बोला. 2 शब्द बोला पाहिजे. ठोकतो मी. 2 शब्द बोलला. मी मारत नाही, मी ठोकतो. मी तोडतो असतं ते, ठोकतो नसतं ते. हा अजूनपर्यंत पोट जा और ले उसका भाई, उसका हुआ नहीं अभी तक.
तिकडे पोहोचलाय भाई अक्षरशः. आता तिकडे जायला अजून खाली उतरून काढायला लावेल नंतर. खाली इथे पब्लिक थांबली आहे आणि फोटो सेशनच चालला अजून. मित्रांनो आपण निघालेलो आहोत अशा प्रकारे हॉटेलमधून. आपला एक ग्रुप फोटो झालेला आहे व्यवस्थितपैकी आणि अजून मला फोटो इथे चाललेले आहेत. पब्लिक बघा आपल्यासोबत. बंटी दादा, जीत, लाजरी ताई पण आपल्यासोबत. आपले टूर गाईड 4 दिवसासाठी माने द बॉय. यश फोटोग्राफर बनलेला आहे आणि ही आपली ट्रॅव्हलर आहे. हा आपला रिसेप्शन म्हणजे लॉबी एरिया आपल्या हॉटेलचा. ओमकार वालोटे अजून मध्ये रेडी होत आहेत. ते बोलतात की काहीतरी सुटलं असेल, चावी बिवी आहे की नाही काय समजत नाही. चावी मेन आहे भाई. जो चावी ठेवणार तोच त्या घराचा राजा असं झालंय. बाकी हे बघा पब्लिक अजून चाललेले आहेत. आपल्यासोबत अजून 2 जण आहेत. हे बघा. हाय बोला ब्लॉगमध्ये. हाय बोला. आपली नावं सांगा. प्रणाली ताई आणि हिना ताई. आम्ही चाललो हिडंबा देवी टेम्पलला. येस. आता की मॉल रोड मधून 20 मिनिटाचा ट्रॅक आहे. तर मी तेच करत चाललोय. सगळ्यात पुढे आम्ही आहे. बाकी सगळे पाठी आहे. टीमला लीड करतोय. हो आम्ही लीडर आहेत टीमचे. आता आमची गाडी म्हणजे आमच्या हॉटेलपासून एक 10 मिनिटं मॅक्स टू मॅक्स फक्त आमचं हे होतं. काय बोलतात ते डिस्टन्स होता हॉटेल टू मॉल रोड. अरे आता बस जरा वरती येत ना कारण की कसं जरा ट्रॅफिक आहे बघू शकतो. ट्रॅफिक आम्ही डोकं लावलं की ट्रॅफिक पेक्षा पण चालत जाऊ. हो म्हणून आम्ही खाली टाइम पण वाचेल. बरोबर. आणि जरा वॉर्मअप पण होईल आपला. जरा बॉडी हिटेड राहील जराशी. म्हणून आम्ही खाली थांबलो आणि आता चालत चाललोय हदिंबा टेम्पलला. आणि इकडे ऑक्सिजन लेवल जो आहे दुपारचे 3 का 4 वाजले तरी थंडी कमी होत नाही ना. एवढी थंडी आहे म्हणायची. मित्रांनो हडिंबा टेम्पलचा जो बेस आहे तिथून वरती आता आम्ही चढायला स्टार्ट केलेली आहे आणि फाटली अक्षरशः. सारखी वरती ऑक्सिजन लेवल पण कमी आहे. ज्याला थंडी आहे सिल्क आहे पाडी आणि अशा पायऱ्या पण अशा खूप स्टीप आहेत. काढते दम लागेल अजून. पोरांची अक्षरशः फाटलेली आहे. हात बरं पण नाही भरपूर फाटले. ए भाऊ ते काढ. हा ते काढ जरा. यश काय विषय. मेंटल हेल्थ फिक्स करणे आहे ते सध्या. फिजिकल हेल्थ भी खराब फिजिकल हेल्थ खराब आहे. खाल्लं ना डायरेक्ट आलं चढ. ऑक्सिजन लेवल ए जीत ए भरपूर आहे. आई शपथ. मित्रांनो अशा प्रकारे आपण हडिंबा देवी टेम्पलचे ते आलेलो आहोत. आपण थेट माझ्या पाठी बघू शकतो. हा टेम्पल आहे आणि एवढं चालायला लागला ना तुम्हाला अक्षरशः सांगतो दम लागला होता सगळ्यांना. थोड्याशाच पायऱ्यात पण तरी पण थोडा जरा पुढे येऊन आम्ही थोडं बसलो रेस्ट केला आणि परत वरती आलो. आणि बाकी हा ऑल द वे आपला मंदिर आहे इकडे. आणि व्ह्यू बघा परिसर का मस्त झालेला आहे इकडे. भाई फोटोशूटला आलोय. माने भाऊला इथे वखरा असं पकडवलं यार सगळं. असं वाटतंय की भाई इकडचं लोकल आहे. हा भाई काय काय पागल आहे पब्लिक. काय पागल आहे पब्लिक. सगळी सामान देऊन जाते. येड्यात किंती केली. मित्रांनो याक बघा. याक तो स्तब्ध झाला एकदम असा. जीत भाऊ आपले बसले याक वरती. आपण बघू शकता रिॲक्शन बघा भाई. तो घाबरलाय कारण की जीत बसलाय. रशी अरे काय घोडा आहे काय तो. रशी वागतोय. गेटा हा यश भाऊ चढलेले आहेत. आधी तर फाटते हातभर फाटते आहे. बाकी काय ना. जय माहेश्वती. यमराज बोले यमराज. मित्रांनो आता मी जातोय. अरे बाजरी और काम करो. हा यश भाऊ लय लांब पडते.
यश भाऊ असं वाटतं यामावरती बसलाय. यामा R15 अरे मोहिनी मित्रांनो, मी माझ्यासाठी एक हे बनवून घेतोय आर्ट वर्क. इथे फॅमिलीचं असं बनवून घेतोय. हे पेंटिंग करतायत मस्त. यांचं तुम्ही एक एक वर्क बघू शकतात. हे सगळे हँड पेंटिंग हँडमेड आहे सगळे. मी पण एक बनवून घेतोय. याचा फायनल आउटपुट मी तुम्हाला दाखवतोय बघा. पोरा भाई ऐकत नाही, शॉपिंग करायला आले दादा. ठीक आहे जीत भाई शॉपिंग. अरे बस क्या भाई डेट होतो का फिरायचं खायचं पियायचं. बघा आमची पण झालेली आहे. तुम्हाला बोललो ते सगळे घेतलेले आहे. आता थोडंफार जरा स्कार्फ वगैरे थोडं बाकी होतं लोकांचे, शाल वगैरे. हा बघ ए भाई चालला आता. जिकडे फुकट तिथे प्रकट तिकडे चिटक. चलो चलो. मी नाश्ता करायला आलोय आणि हे सिद्धू करून आहे मोठी करंजी. हा मोठी करंजी काहीतरी नवीन आम्ही ट्राय करतोय. एक पिशे देतो. मोमोज तर खाऊन झाला. मोमोज तर काय एकदम भारी होतं आपल्यासारखं. बट एखादं नवीन ट्राय करायचं आम्ही खूप ऐकलं सिद्धू करून. ट्राय करूया आपण ऍक्च्युली काय आहे बघू. हे आता काहीतरी हाय आणि याच्यामध्ये फिलिंग्स आहे. गरमागरम मोमोज पण मागवला आम्ही. सिद्धू संपलं, मोमोज आधी संपले, आता हे व्हेज मोमोज मागवले. सिद्धू पण संपला. आता पब्लिक फुल एकदम झाली आहे भाई, फायर झाली आहे. वैतागलाय अक्षरशः वैतागलाय. चटणी आणि सगळ्यात मेन मध्ये काय माहिती आहे, किंग ना एकदम चटणी आहे. चटनी सबसे किंग है क्या भाई? किंग है चटनी सबसे किंग है. बेस्ट आहे बेस्ट. हा आणि ये भाई फुल लपेट रे बेटे. भाई अशा प्रकारे तुम्हाला मार्केट भेटेल इथे बघायला. इथे तुम्हाला हे पण सगळं भेटेल, जॅकेट्स वगैरे. इफ तुम्ही मुंबईवरून नसाल आणलात ना तर तुम्ही इथे पण घेऊ शकता. पर्स वगैरे भेटतील, सगळं थ्रिफ्टेड आर्टिकल्स आहे इकडे. या साईडून आहे पर्स वगैरे खूप काय काय भेटेल तुम्हाला आता इकडे. हा प्रॉपर मॉल रोडला आपण आता आलोय भाई. याचं ॲम्बियन्स बघा फक्त तुम्ही. मला तसं वाटतच नाही की भाई आपण इथे इंडियामध्ये वगैरे असं बाहेर कुठेतरी आले, फुकेटला वगैरे, बँकॉक वगैरे. क्रेझी भाई, मस्त वाटतं. इथे सगळे शॉप्स वगैरे सगळे भेटतील तुम्हाला. गर्दी तर खूप आहे इथे. मला ब्लॉग करायला म्हणजे होत पण नाही कारण की माणसं सगळी अशी मध्ये मध्ये येतात. बट काय नाही म्हणजे इथे मॉल रोड म्हणजे कसं बेसिकली असं फक्त एक शॉपिंग हब आहे. फक्त इकडे तुम्ही शॉपिंग वगैरे सगळं करू शकता. आमची माणसं सगळे इकडे तिकडे झालेली आहेत कारण की सगळे खायला गेले, स्ट्रीट फूड एक्सप्लोर करत आहेत. बाकी हा मॉल रोडचा माहोल आहे संध्याकाळी. आणि टेम्परेचर मात्र झालेलं आहे -16 झालेलं आहे. खूप थंडी वाजते आता. आणि बाकी काय बोलण्यासारखं आहे ना. आता घरी म्हणजे घरी म्हणजे असं हिटरमध्ये जायची इच्छा झाली आता. आणि हे बघा अरे फायनली आम्हाला बर्फ भेटलेला आहे. केवढा का असो रा बर्फ भेटलाय भाई. बघा बर्फ 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 बर्फ. याचा मोबाईल फक्त खाली पडला ना. अवस्था दाखवा मोबाईलची भाई. पूर्ण बर्फ झाला मोबाईलमध्ये.